सीमा, अनिल परब अत्यंत आक्रमक झालेत आणि योगेश कदमांबरोबरचा त्यांचा सामना इथून पुढे आणखी तापणार आहे असं एकंदरीत दिसते। आज मुख्यमंत्र्यांकडे ते कागदपत्र सादर करणार आहेत। दोन महत्त्वाची प्रकरणे यामध्ये त्या कागदपत्राद्वारे सादर करणार आहेत। काय काय नेमक्या घडामोडी आज या संदर्भात आहेत? नक्कीच अनुपमा, पावसाळी अधिवेशनामध्ये बोलत असताना वरिष्ठ सभागृहात आमदार अनिल परब यांनी सावली बार प्रकरणी जे काही सुरू आहे, डान्स बार सुरू आहे, त्यावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केलेले होते। डान्स बार योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावावरती आहे आणि राज्यामध्ये डान्स बारला परवानगी नसताना या बारवरती का आतापर्यंत कारवाई केली गेली नाही, अशा प्रकारे त्यांनी सवाल उपस्थित केलेले होते आणि या प्रकरणी त्यांनी मोठे खुलासे हे आतापर्यंत केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच प्रकरणावरून ते आता आक्रमक झालेले आहेत आणि पुरावे सादर करताना ते आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी त्यांची मागणी तर आहेच, मात्र त्या संबंधितले जे अनेक पुरावे आहेत ते सुद्धा ते सादर करतायत। RTIच्या माध्यमातून त्यांना जी काही माहिती आतापर्यंत सावली बार प्रकरणामध्ये जी त्यांना माहिती मिळालेली होती ती त्यांनी आतापर्यंत शेअर केलेली आहे आणि हीच माहिती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा ते पोहोचवणार आहेत। जे काही संबंधित कागदपत्र आहेत ते मुख्यमंत्र्यांना देऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी ते त्या ठिकाणी करतील आणि जोपर्यंत योगेश कदम यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही या प्रकरणी आमची भूमिका मांडत राहू असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। दुसरं म्हणजे महत्त्वाचं, आता सावली बार प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी सुद्धा उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आज सकाळी त्यांची पत्रकार परिषद या संबंधित पार पडणार असल्याची माहिती कालच अंजली दमानिया यांनी दिलेली होती। नक्की सावली बार प्रकरण काय आहे, याची सत्यता काय आहे, या सगळ्या संदर्भात अंजली दमानिया काय नक्की पुरावे सादर करतात आणि अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर या प्रकरणाला काही वेगळं वळण लागतं का आणि योगेश कदम यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात पुन्हा वाढ होते का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काल जेव्हा अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन असं म्हटलं की राजीनाम्याची आम्ही मागणी करणार आणि जोपर्यंत राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार, त्यालाच प्रत्युत्तर म्हणून रामदास कदम यांनी सुद्धा प्रति आव्हान अनिल परब यांना दिलं आणि त्यांनी असं म्हटलं की तुम्ही योगेश कदम यांचा राजीनामा घेऊनच दाखवा, तुमच्याकडे जे काही पुरावे असतील दाखवा। आरोप अर्थात आरोप प्रत्यारोप सीमा वाढत जाणार आहेत, मात्र मुख्यमंत्री या सगळ्या कागदपत्रांची कशी दखल घेतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।